हाय मैत्रिणींनो, आज मस्तपैकी पावसाळ्याचे दिवस आहेत. पाऊस अगदी असा दिवस रात्र पाऊस पडतोय, थंड वातावरण. मग असं काहीतरी चटपटीत खायला हवं मस्त आपल्याला. तर आज आपण बनवूयात मस्तपैकी झणझणीत असा तर्रीदार कटवडा. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तर घेतलेलं आहे. हे आपल्याला सगळं कटसाठी लागणारं साहित्य. अगोदर आपण कट बनवून ठेवूयात. हा आहे लसूण घेतलेला आहे मी इथं. लसणाचा एक कांदा घेतलेला आहे. कोथिंबीर आपल्याला भरपूर घ्यायची आहे. हा एकच कांदा आहे मीडियम साईजचा. तो असा छानपैकी मी तव्यामध्ये असा छान फ्राय केलेला आहे, लाल एकदम लाल होईपर्यंत. हे सुकं खोबरं आहे. सुकं खोबरं पण मी असं छान भाजून घेतलेलं आहे. पाव चमचा जिरे आहेत. धणे भाजून घेतलेले आहेत. एका दुसरी लवंग आणि काळी मिरी आहे. तर आता हे सगळं साहित्य आपण मस्तपैकी मिक्सरला वाटून घेऊयात. साहित्य आपण वाटून घेऊयात. त्याच्या अगोदर काय करायचं आहे, एक छान असा लाल भडक झालेला टोमॅटो आपल्याला पिकलेला असा अगदी पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. मग हे साहित्य सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे करायचे. त्यामुळे हे बटाटे मी ऑलरेडी शिजवून ठेवलेले आहेत. आणि बटाट्यासाठी इथं एक तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या घेऊ शकता. ह्या देशी अगदी तिखट झणझणीत अशा मिरच्या असल्यामुळे मी फक्त 3च मिरच्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर, थोडेसे जिरे आणि लसणाच्या एक 5-6 पाकळ्या. हे पण साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर आपण काय करूया, अगोदर टोमॅटो बारीक करायच्या अगोदर आपण हे पहिलं साहित्य बटाट्याच्या भाजीचं साहित्य आपण बारीक करून घेऊया. आपलं हे बटाट्याच्या भाजीचं आपल्याला हे मिश्रण आपण बारीक करून घेतलेलं आहे. अगदी पण पेस्ट करायची नाही आहे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे भरडच अगदी मिरची खूप तिखट आहे, देशी मिरची आहे खूपच, त्यामुळेच मी इथं 3च मिरच्या घेतलेल्या आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता मी असंच बारीक करून घेतलेलं आहे थोडंसं. तर आता आपण हे बाजूला ठेवूयात. आणि आपल्याला काय करायचं आहे, अगोदर टोमॅटोची मात्र पेस्ट करून घ्यायची. तर चला मग आपण टोमॅटो पहिला पेस्ट करू. टोमॅटो आपल्याला कट करूनच मिक्सरला बारीक करायचा आहे, कारण का थोडासा मोठा टोमॅटो आहे तो. आणि टोमॅटो असा घालायचा कारण म्हणजे कसं, आपल्या कटला थोडासा आंबटसरपणा येतो. थोडासा येतो, अगदी नाही, थोडासा येतो. तो छान लागतो ह्याच्यामध्ये. तर आता आपण ही पेस्ट करून घेऊ. तर आता आपण टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता हे सगळं साहित्य आपल्याला याच्यामध्ये आपल्याला घालून हे आपल्याला मात्र पूर्ण पेस्ट करून घ्यायची, अगदी पेस्ट करायची आहे. तर आता हे सगळे साहित्याची आपण आता पेस्ट करून घेऊया. तर मैत्रिणींनो, आपण काय करूया, पहिले बटाट्याची भाजी बनवून घेऊयात. तर मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं. तेल आपल्याला थोडंसंच घालायचं आहे बटाट्याच्या भाजीसाठी. तेल गरम झाले, आपण याच्यामध्ये आता मोहरीची फोडणी द्यायला. मोहरी छान तडतडली की आपण आणि हे बघा, आपण लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि जिरे ह्यांची आपण भरड करून घेतलेली, ती पण आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. ह्या भाजीला आपल्याला कांदा घालायचा नाही आहे. ह्या वाटणातच आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे. एकदम मस्त असं छान असं आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. फार परतून घ्यायचं नाही आहे अगदी. परतून झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची थोडीशी हळद. तुम्ही बघू शकता इथं बटाटे आपण असे उकडून असे मी अगदी बारीक पण मॅश केलेले नाहीत आणि अगदी पण मोठे ठेवले नाहीत. थोडेसे आपल्याला असे हाताने किंवा मॅशरच्या साहाय्याने थोडे मॅश करायचे. तर आता आपल्याला ते बटाटे ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये एक पाव चमचा मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे. बटाट्याची क्वांटिटी बघून आपल्याला मीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये. साधारणतः अर्धा चमचा, मिठाचा अर्धा चमचा होईल इतकं मीठ घातलेलं आहे. आणि आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. परताना आपल्याला थोडंसं असं दाबून परतायचं आहे. फार पण अगदी आपल्याला ते अगदी पेस्ट करायची नाही, नाहीतर आपल्याला वडे त्याचे अगदी वड्यातल्या आपलं जे हे बॅटर आहे स्टफिंग हे व्यवस्थित होणार नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी घालायची आहे कोथिंबीर.
बघू शकता. आपण भाजीला जर तेल भरपूर घातलं ना तर भाजी थोडी तेलकट होती आणि मग ते असे आपल्याला त्याचे गोल गोल असे वडे करायला अवघड जातं. त्यामुळं भाजी करताना भाजीला आपल्याला तेल अगदी थोडंसंच वापरायचं आहे आणि हे आपल्याला छान भाजी अशी परतून घ्यायची आहे. तर हे बघा आपली भाजी अशी छान मस्तपैकी आपण परतून घेतलेली आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम करूया बंद आणि आता आपण कट जो वड्याचा कट आहे तो आपण फोडणी टाकूयात आता. तर आता आपली बटाट्याची भाजी तयार आहे. तर आता आपल्याला करायचं आहे कटची तयारी. तर आता चला आपण हे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला कट करायचं आहे आणि त्यामुळं कसं आहे ह्याला थोडंसं आपल्याला तेल जास्तीचं लागणार आहे. जरा थोडंसं आपण डाएट वगैरे जरासं बाजूला ठेवून आपण हे करणार आहोत. तुम्ही बघू शकता तेलाचे हे डाव आहेत की नाही हे मी 4 घातलेले आहेत. माझा हा मीडियम साईजचा आहे त्यामुळे मी हे 4 घातलेले आहेत. अगदी पण कट म्हणून फार पण आपल्याला तेलट नको आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमी जास्त वाढवू शकता. मी फक्त इथे 4 घेतलेले आहेत. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे याच्यात थोडीशी मोहरी घालायची आहे. अगदी थोडीशी अगदी पाव चमचा किंवा 2-3 चमचे एवढी तेवढीशी पुरी आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता आणि 1 तमालपत्र आणि हे आपण टोमॅटो पेस्ट करून ठेवलेली ती आपल्याला गॅसची फ्लेम आता लो केली आहे कारण तेल आपलं गरम झालेलं आहे. तर हे बघा आपला आता हा टोमॅटो पूर्णपणे छान परतून झालेला आहे व्यवस्थित. आता आपण हा मसाला वाटप केलेला बघा आपला सगळा भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं कोथिंबीर आणि लसूण हे मसाला आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. हे बघा हा मसाला आपण असा छान असा परतून घेतोय आणि मसाला पण आपण अगोदर मसाला ऑलरेडी भाजलेलाच होता त्यामुळे आता फारसा काही परतायची गरज नाही. एक 3-4 मिनटं आपण हा तेलात असा परतून घेतलेला आहे. वास खमंग सुटला आहे मसाल्याचा. आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तिखट. मी इथं 1 चमचा घेतलेले आहे लाल मिरची पूड जी बॅडगीची आहे आणि 1 चमचा म्हणजे मोठा 1 चमचा आपला घेतलेला म्हणजे पोह्याचे 2 होतील. माझ्याकडे मोठा होता म्हणून तो 1 झाला आहे. पोह्याचे असतील तर 2 चमचे कांदा लसणाचं तिखट आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही ह्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. तर आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला मस्त असा भाजून घ्यायचा आहे. पण कसं लो फ्लेमवर हाय फ्लेम आपल्याला करायची नाही आहे कारण मसाला आपल्याला करपायचा नाही. करपला की त्याचं फ्लेवर आणि त्याची टेस्ट चेंज होती. त्यामुळे आपल्याला हा अगदी तेल सुटेपर्यंत मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे. वास इतका खमंग सुटलेला आहे. आपला मसाला अगदी मस्त असा परतून झाला आहे. तेल पण अगदी असं छान सुटलेलं आहे. तर हा मसाला भाजेपर्यंत काय केलेलं मी दुसऱ्या साईडला असं पाणी गरम करायला ठेवलेलं. हे पाणी आपण मिक्सरमध्ये हा जो मसाला वाटून घेतला होता ना त्याचं हे पाणी आहे. त्यामुळे हे असं दिसते कारण मिक्सरच्या भांड्याला थोडंसं मसाला राहिलेला असतो ना मग तेच पाणी मी ह्यात ॲड केले. तर आपल्याला हे गरम पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये. गरम पाण्यानं काय होतं कट एकदम असं छान येतो. त्यामुळे मी आणि आपल्याला केवढा हवा आहे हे कट त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचं आहे. आपण किती जणांसाठी करणार आहोत. अगदी पण भरपूर प्रमाणात तसं पातळसर असं चांगलं लागत नाही. तर त्यामुळे आपल्याला ते बघतच घालायचं आहे. मी अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करते कारण कट थोडा जास्त लागतो. हे बघा इतकं सुंदर बघितलं का. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला. आपली केवढी क्वांटिटी आहे त्यानुसार त्यामुळे मिठाचं प्रमाण काही मी सांगत नाही आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला हे मीठ ॲड करायचं आहे चव बघून.
तर आता आपला हा कट, आता हे कट ज्यावेळी आपण हे पाणी टाकतो त्यावेळी अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे. लो फ्लेमवरच हा छानपैकी कट आपल्याला असाच मंद थोडं एक 5 ते 7 मिनटं, याच्यावर झाकायचं पण नाही आहे, 5 ते 7 मिनटं आपल्याला हा छानपैकी असा थोडासा उकळून घ्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, एक 5 ते 7 मिनटं होत आलेली आहेत. आपला हा कट आणि मसाला मस्तपैकी असा अगदी छान उकळी आलेली आहे. तर आपण ह्याच्यावर घालायची थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यावर 1-2 मिनटं आपल्याला फक्त हे ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम करायची आहे बंद. तर आता आपला कट तयार आहे, बटाट्याची भाजी रेडी आहे. आता आपल्याला करायचं आहे वड्याच्या वरचं बॅटर. तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे चण्याचं पीठ. तर तिथं मी घेतलेलं आहे 1 वाटी घेतलेलं आहे साधारणतः, आणि त्यात आपल्याला ही नैवेद्याची छोटी अर्धी वाटी रवा घालायचा आहे. मीठ आपल्या चवीनुसार बघून घालायचं आहे, फार पण आपल्याला मीठ घालायचं नाही कारण भाजीत पण मीठ आहे. मी इथं 1 चमचा मीठ घातलेलं आहे सध्या. पोह्याचे मी इथं 1 चिमटभर असे दाणे घेतलेले आहेत. ते असे हातावर फक्त आपल्याला क्रश करायचे आहेत आणि ते याच्यामध्ये घालायचे आहेत. हळद तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, अन्यथा नाही घातली तरी चालेल. मी तर अगदी चिमटभर हळद घालणार आहे. आणि आपल्याला हे छानपैकी बॅटर हे मस्त असं अगदी पातळ पण करायचं नाही, अगदी घट्ट पण करायचं नाही आपल्याला हे बॅटर. आणि मस्तपैकी आपल्याला ते असं थोडं थोडं पाणी घालतच आपल्याला ते विस्करच्या सहाय्यानं किंवा हाताने तर सगळ्यात बेटरच एकदम मस्त. मी हातानेच करायचं विचार करते, हातानेच केलेलं सगळ्यात छान वाटतं मला. हात स्वच्छ धुवून घ्यायचे खरं अगोदर आणि एकदम मस्त. का तर हाताने का करायचं, कारण का आपल्याला ते असं पूर्ण असं एकदम असं हलवून करायचं, 5 मिनटं तरी असं सतत हलवायचं आहे. त्यामुळं काय होतं, वड्याच्या ज्या वरच्या कोटिंगला ना एक मस्त असं टेक्स्चर येतं. तुम्ही बघू शकता, आपण असं छानपैकी हलवत राहायचं आहे. अजून आपल्याला थोडंसं हे पातळ हवं आहे, आपण किंचित पाणी घालायचं थोडं. हे पूर्ण असं आपल्याला एक 5 मिनटं तरी हलवत राहायचं आहे. तर हे बघा, अगदी 5 मिनटं असे छान हलवून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, अगदी 1 चिमट होईल इतका असा खाण्याचा सोडा असेल तर तो घालायचा आहे, किंवा इनो असेल तर इनो घालायचा. अगदी चिमटभर, फार घालायचं नाही आहे आपल्याला. आणि थोडंसं हलवायचं आहे. आणि आता हे आपल्याला एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. तर आता हे आपलं बॅटर मस्त झालेलं आहे अगदी. हे बघा, असं व्हायला पाहिजे बॅटर आपलं हे असं पूर्ण. तर आता हे आपण झाकून ठेवायचं. आपण आपलं बॅटर करून रेस्ट व्हायला ठेवलेलं आहे एक 10 मिनटासाठी तरी, सॉरी अर्धा तासासाठी तरी आपल्याला ते झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण काय करायचं आहे, हे आपण बटाट्याची जी भाजी करून ठेवली होती की नाही, तर आता त्याची आपल्याला अशी गोल गोल वडी करायची आहे. तुम्ही बघू शकता, असं गोल करायचा असा मस्तपैकी आणि थोडासा दाबायचा अगदी. हे आपल्याला किती साईजचा वडा हवा आहे त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर घ्यायचं आहे. तुम्हाला जर मोठा वडा हवा असेल अगदी, तर अगदी हे बटाट्याचं जे आहे ना, हे गोळा हा मोठा घेऊ शकता. जर मीडियम साईजचा हवा असेल तर तुम्ही मीडियम साईजचा हा गोळा घ्यायलाच आहे आपल्याला. आणि ते छान असं मस्त असं हे करून फक्त असं थोडंसं दाबायचं आहे. तर आता हे आपण करून घेऊया त्याचे. हे बघा, आपले एक अर्धा तास होत आलेले आहे. तोपर्यंत इतरही पटापटा कामं करून घेतली. आपलं बॅटर इतकं छान असं मस्त झालेलं आहे. तर चला मग आता आपण वडे तळायला घेऊया. तर आता हे बघा, आपण हे असे वडे असे तयार करून ठेवलेले बटाट्याचे, त्यात आपण काय करायचे, ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे. हातापेक्षा चमच्यानी वगैरे किंवा इतर कशाने केलं तर हे अगदी उत्तम मस्त होतं ते. आणि आता आपल्याला हे असेच ह्याच्यामध्ये सोडायचे आहे. बघू शकता, मस्त होतात वडे, हे एकदम छान होतात.
हे बघा आपले वडे हे अशा पण सोडलेत आपण आणि असं वरतून आपण थोडंसं तेल असं स्प्रेड करायचं आहे आणि लगेच उलटायचे नाही आहेत. 1-2-3 मिनटं तरी व्हायला हवेत. आपण असं तेल हे करतच आपल्याला ते हे करायचे आहेत. हे बघा तर असं आपल्याला हे मस्त आपल्याला मोठी साईज हवी असेल तर आपल्याला बटाट्याचं बॅटर जो गोळा आहे तो मोठा घ्यायचा आहे हे लक्षात ठेवायचं. आणि घरगुती आपल्याला नॉर्मल असे हवे असेल तर ही साईज आपल्याला सफिशियंट होती. तर आता आपण हे छानपैकी तळून घेऊयात. हे बघा आपले वडे सगळे तळून झालेले आहेत. तर आता आपण ते काढून घेऊयात आणि दुसरा राऊंड एक टाकूयात. तर आता हे असं छान काढून घेते मी. तर हे बघा आपले असे वडे सगळे तळून झालेले आहेत. तर आता आपण ह्याचं प्लेटिंग करूया. हे आपले वडे आपण ह्याच्यामध्ये ठेवूयात आणि हा कांदा छानपैकी, लिंबू, दही हवं असेल तर तुम्ही दही घेऊ शकता. आणि हा आपला कट. ह्याच्यावर मी थोडेसे असे हे माझ्याकडे बुंदी होती ती थोडीशी घालणार आहे. थोडासा फरसाण घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर अशी पेरणार आहे. आणि आपले हे ब्रेड स्लाइस किंवा तुम्ही बन पण पाव पण घेऊ शकता. इथं ब्रेड स्लाइस घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हे आपलं कटवडा मस्तपैकी तयार आहे. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि खाण्याचा पावसामध्ये पाऊस बघत खाण्याचा आनंद पण घ्या आणि नक्की करून बघा. आणि परत अशीच एक चटपटीत रेसिपी घेऊन परत भेटूयात. बाय.